आहे मित्रांनो, शिक्षण सेवकांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे। त्याच्यामुळे शिक्षण सेवकांना जे तुटपुंज्या वेतनावरती काम करावं लागत आहे तरी सुद्धा आपल्या जिल्हा सोडून दुसरीकडे काम करावं लागतंय, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येण्याची त्यांना संधी मिळते नवीन भरतीतून। सोबतच ज्यांना खालच्या वर्गातून वरच्या वर्गाकडे जाण्याची संधी मिळते, वरच्या वर्गाकडून खालच्या वर्गाकडे जाण्याची संधी मिळते, जी संविधानाने दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांना याचा लाभ मिळणार आहे। कोणत्याही शिक्षण सेवकाने जर पहिल्यांदा 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी 18 फेब्रुवारी 2026 नंतर, नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत। राज्यातील शिक्षण सेवक ज्यांनी डी.एड. केलेलं आहे आणि पवित्र पोर्टल अंतर्गत असेल, अल्पसंख्याक संस्थांवरती असेल, शिक्षण सेवक म्हणून ज्यांची नियुक्ती होते, नियुक्ती झालेली आहे, त्यांच्यासाठी दिलासादायक शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 ला ऑलरेडी शालेय शिक्षण विभागाने काढला होता आणि त्याच्यामध्ये पुन्हा अजून स्पष्टता देण्यासाठी 15 जून 2026 ला पुन्हा शासन निर्णय काढलेला आहे आणि शिक्षण सेवक योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। शिक्षण सेवक योजना 2000 पासून जी सुरू झालेली आहे ती फक्त आणि फक्त गुजरात महाराष्ट्रामध्येच का, हा एक प्रश्न आहे। जेव्हा परीक्षावर परीक्षा घेतल्या जातात, चाळणीवर चाळणी लावली जाते आणि तेव्हा शिक्षकांना शिक्षक होण्याचं भाग्य आपल्या नशिबी येतं, तेव्हा सुद्धा 3 वर्ष वेठ भिगारीसारखं काम करावं लागतं आणि त्याच्यातून कितीतरी शिक्षण सेवकांचा वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जरी त्यांचा बळी गेला तरी सुद्धा त्यांना रिटर्न काहीच भेटत नाही, कारण हा फक्त स्किल्ड वर्कर, वेठ भिगारी कामगार म्हणून त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि तरी सुद्धा त्यांना एखाद्या आस्थापनेवरती शिक्षण सेवक म्हणून काम केलं वरती आणि काही कारणामुळे जिल्हा बदली असेल, नवीन दिलेली परीक्षा असेल, आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल किंवा वरच्या वर्गासाठी जायचं असेल, जो संविधानानं अधिकार दिलेला आहे आर्टिकल 16 नुसार, तो सुद्धा त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही, कारण शिक्षण सेवक योजना ही अशीच आहे। त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये ऑलरेडी 3 केसेस झाल्या, आजही कोर्टामध्ये केस चालू आहे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून 10 मार्च 2026 ला थेट प्रश्न विचारला होता की शिक्षण सेवक रद्द होणार का, त्यांचा कालावधी कमी होणार का, किंवा त्यांचं वेतन तरी वाढणार का, म्हणजे मानधन तरी वाढणार का। थेट त्याला नकार दिला होता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आणि सध्या ते सत्यात उतरताना दिसतंय। म्हणजे थोडक्यात काय, हे असेच काम करत होते आणि हे असेच आहेत असं सगळ्यांची मानसिकता झालेली आहे, तरी सुद्धा त्यांच्यासाठी एक दिलासादायक शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रचंड मानसिक त्रास आहे शिक्षण सेवकांना, कारण कसं असतं, एकतर जॉब लागता लागता त्यांचं वय एज बार पर्यंत येतं, नंतर फॅमिली, स्वतःचं सगळं उदरनिर्वाह, अगदी प्राथमिकचा शिक्षक असेल त्याला 16,000 मध्ये, माध्यमिकचा शिक्षक असेल त्याला 18,000 मध्ये आणि अध्यापक विद्यालय असेल त्याला 19,000 मध्ये आणि 9 ते 12चा शिक्षक असेल त्याला केवळ 18,000 मध्ये तब्बल 3 वर्ष महिना अशा पद्धतीने त्याला जेव्हा काढावी लागतात आणि तेव्हा त्याचं पे फिक्सेशन होतं आणि तेव्हा त्याला फायनल जॉब भेटतो। हे सगळं असताना हे बदलता आलं नाहीये, इव्हन शासनाला बदलायचंच नाहीये। खिरापत म्हणून लाडक्या बहिणीला वाटलेले पैसे असो, लाडक्या भावाला थोड्या दिवस दिलेलं लॉलीपॉप असो, मतदान झालं, इलेक्शन संपलं, सत्ता मिळाली की त्यांना तेथून त्या लाभातून त्यांना बाहेर काढलेलं असो आणि त्याचा इत्थंभूत परिणाम झाला असो, जे प्रामाणिकपणे डिग्र्यावर डिग्र्या घेतात आहे, सरळ सेवेतून झालेली कोणतीही भरती असो, त्यांना हे सहनच करावं लागतं। त्याच्यामध्ये नामुष्कीची वेळ येते, ती केवळ शिक्षण सेवकांना। 18 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय, 15 जून 2026 चा शासन निर्णय तुम्हाला हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या ॲपची। प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ ॲप डाउनलोड करा, न्यूज हायलाईटमध्ये तुम्हाला हा ॲप पाहायला मिळणार आहे। सोबतच तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथंही तुम्हाला हा शासन निर्णय दोन्ही पाहायला मिळणार आहेत। कारण मित्रांनो, जर तुम्ही शिक्षण सेवक होणार आहात, तुमच्यासाठी गरजेचं आहे नक्की याचा फ्युचरमध्ये तुम्हाला कसा फायदा होणार आहे आणि कसा फायदा करून घ्यायचा आहे। ज्ञान असेल ते कधीच वाया जात नाही, कुठे ना कुठं त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा। आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतोय, पहिल्यांदा पाहूयात 18 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय। याच्या अंतर्गत शिक्षण सेवक योजनेतच सुधारणा करण्यात आलेली आहे।
लमसम पाहता हा जो GR आहे त्याच्यानुसार झालेल्या शासन निर्णयानुसार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, सोबतच खाजगी शाळा असतील, ज्याच्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेमध्ये अध्यापक विद्यालय असतील, शासकीय विद्यानिकेतन असतील, सैनिकी शाळांचा सुद्धा समावेश आहे, अशा ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून एखाद्या उमेदवारानं जे जे काही कालावधी व्यतीत केला असेल आणि पुढच्या एखादी आस्थापना त्यांनी जर बदलली तर त्याला ती बदलत असताना पाठीमागचा शिक्षण सेवक कालावधी सुद्धा ग्राह्य धरला जाणार आहे. हा निर्णय होता 18 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय. आणि त्याच्यानुसार ज्या उमेदवारानं पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक आला असेल अशा उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी हा निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात संपुष्टात येईल व नियमित वेतन श्रेणी अनुदय राहील, ही सहाय्यक शिक्षकांची असते. मित्रांनो, हा निर्णय ऑलरेडी 18 फेब्रुवारी 2026ला आला आहेच. आणि त्याच्यानुसार शालेय शिक्षण विभागानं सध्या ज्यांनी शिक्षण सेवक म्हणून काम केलेलं आहे, इथून पुढे ते कोणत्याही इव्हन अल्पसंख्याक आस्थापनावरती जरी तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही काम करणार आहात, वरच्या वर्गासाठी सुद्धा तुम्ही जाणार आहात किंवा वरच्या वर्गापासून तुम्ही खालच्या वर्गासाठी सुद्धा शिकवण्यासाठी येणार आहात. म्हणजे काय, जर तुम्ही 6वी ते 8वी साठी शिकवत आहात एखाद्या शाळेमध्ये, झेडपीमध्ये, आणि पुढच्या भरतीमध्ये किंवा यांना त्या कारणामुळे तुम्ही जर 1 ते 5 साठी शिकवायला आला तर पाठीमागचा कालावधी सुद्धा तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे, असा शासन निर्णय ऑलरेडी सांगतो. त्याच्यामुळे थोडाफार दिलासा नक्की मिळालेला आहे. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच म्हणजे सध्या याच्यामध्ये सुद्धा बरेच लूप होल्स होते. म्हणूनच सध्या 15 जून 2026चा नवा शालेय शिक्षण विभागानं त्याला नवा खुलासा करण्यात आलेला आहे. तोही आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत आहे का, शिक्षण सेवकांना जे 3 वर्ष काम करावं लागतं त्याच्यातून त्यांना मिळणारं मानधन असेल ते तुटपुंज आहे. ते जरी असलं तरी सुद्धा हा निर्णय आहे तो दिलासादायक आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. तरी सुद्धा आस्थापना हा याच्यानुसार लाभ द्यायला काचकूच करत आहेत. आणि सर्वात महत्वाचं, हा जो लाभ मिळणार आहे तो कुठून पुढे मिळणार आहे, पे फिक्सेशन, वेतन निश्चिती आहे ती कुठून होणार आहे, तर 18 फेब्रुवारी 2026 नंतर जे शिक्षण सेवक जॉईन होतील, पहिला शिक्षण सेवकाचा कालावधी पुढच्या सेवेमध्ये ग्राह्य धरला जाणार आहे. ह्याला एक्सेप्शन आहे. खाजगी ज्या तुम्ही शाळामध्ये काम करत आहात त्याची सेवा इथं ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 100% अनुदानित शासकीय आस्थापनेवरतीच तुम्ही काम करायला असायला हवं. मित्रमैत्रिणी, हा GR तर तुम्ही इथे पाहणार आहातच. आता जो नवीन शासन निर्णय आहे जो 15 जून मध्ये आलेला आहे, त्याच्यानुसार शासकीय सोबत निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर होताना उमेदवारांची वेतन निश्चिती करताना स्पष्टता देण्याबाबत. आता ही वेतन निश्चिती करत असताना जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्या अंतर्गत ते तुम्ही व्यवस्थित पहा. त्याच्या अंतर्गत सेवक कोणासाठी आहे, लिपिक आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, सोबतच शिक्षण सेवक आहे, त्यांना सेवक म्हणून काम करावं लागतं. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आणि थोडासा एक नॉट दिलासादायक निर्णय होता तो म्हणजे शिक्षण सेवकांसाठी आणि त्यांचा परिवीक्षाधीन कालावधी, म्हणजे शिक्षण सेवकांचा कालावधी वेतन निश्चिती करून नियमित वेतन श्रेणीचे प्रत्यक्ष लाभ द्यायचे आहेत का, म्हणजे नियमित वेतन श्रेणी म्हणजे 3 वर्ष ज्यांचे कंप्लीट झाले त्यांना देण्यात यावे. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच गोंधळ चालू होता, व्यवस्थित त्याच्यामध्ये क्लॅरिटी नव्हती. त्यामुळे शिक्षण सेवकांना पुन्हा एकदा ते त्यांचा शिक्षण सेवक परीक्षाधीन कालावधी कंप्लीट करावा लागत होता. आणि सध्या पवित्र पोर्टल अंतर्गत भरती होते, त्याच्यामुळे त्यांनाही याचा लाभ होणार आहेच. या दिनांकानंतर सध्या याच्यामध्ये फक्त क्लॅरिटी दिलेली आहे 15 जून 2026च्या शासन निर्णयानुसार. त्याच्यानुसार नियुक्तीच्या दिनांकापासून वेतन निश्चिता लाभ अनुदेय राहणार आहे, परीक्षाधीन कालावधी लागू राहील. याचा अर्थ या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन होऊन त्यानंतर शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाईल. शिक्षण सेवक व परीक्षाधीन कालावधीतच वेतन संरक्षण व वेतन निश्चितीचे लाभ देणे आवश्यक आहे. म्हणजे यांना वेतन निश्चितीचे लाभ असणार आहे. त्याच्यावरती फक्त त्यांनी थोडीशी क्लॅरिटी दिलेली आहे. थोडक्यात काय मित्रांनो, शिक्षण सेवकांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे. त्याच्यामुळे शिक्षण सेवकांना जे तुटपुंजा वेतनावरती काम करावं लागत आहे तरी सुद्धा आपल्या जिल्हा सोडून दुसरीकडे काम करावं लागतंय, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येण्याची त्यांना संधी मिळते नवीन भरतीतून. सोबतच ज्यांना खालच्या वर्गातून वरच्या वर्गाकडे जाण्याची संधी मिळते, वरच्या वर्गाकडून खालच्या वर्गाकडे जाण्याची संधी मिळते, जी संविधानानं दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांना याचा लाभ मिळणार आहे. कोणत्याही शिक्षण सेवकाने जर पहिल्यांदा 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी 18
फेब्रुवारी 2026 नंतर जर तुम्ही काम केलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये फक्त तेवढाच राहिलेला कालावधी, परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे जे शिक्षण सेवक जे 3 वर्षाचं करावं लागतं 2000च्या शासन निर्णयानुसार, तेवढाच तुम्हाला तिथं पूर्ण करायचा आहे. जर तुम्ही तो पूर्ण केलेला असेल तर पुढे मात्र तुम्हाला फायनल सहाय्यक शिक्षकाचं जे वेतन मिळतं, जे मूळ वेतन मिळतं ते तुम्हाला सुरू होणार आहे. अशा संदर्भातला महत्वाचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं 15 जून 2026 रोजी काढलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण सेवकांचं मानधन वाढावं याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि हो, सध्या शिक्षण सेवक रद्द करण्यात यावं, अगदी मुळापासूनच याला उच्चाटन करण्यात यावं याच्यासाठी याचिका सुद्धा सुरू आहे. परंतु तारीख पे तारीख मिळते आणि शालेय शिक्षण विभाग अगदी ज्या दिवशी याचिकेची सुनावणी आहे त्याच्या आदल्या दिवशी रातोरात जजची पूर्ण बेंचच बदलतात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की यांना हे करायचंच आहे का? जसं दादा भुसे यांनी आम्हाला मुंबई अधिवेशन अर्थसंकल्पी जेव्हा होतं आणि आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्हाला थेट सांगितलं होतं आम्ही याच्यामध्ये कोणत्याही बदल करण्याच्या मानसिकतेत नाही आहोत. ते खरंच आहे. म्हणजे काय, खोटी आशा बाळगून काहीच फायदा नाहीये. 3 वर्ष तुम्हाला करायचंय. फक्त हे करत असताना तुम्हाला वैद्यकीय लाभ मिळावा, मेडिकल याच्या मार्फत तुम्हाला काही ना काही तर लाभ मिळावा, याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि आपण ते करणार आहोत. आणि आता जसं याच्यावरती क्लॅरिटी आली, प्रत्यक्ष वेतन करताना इथून पुढे पवित्र पोर्टल अंतर्गत लागणारे जे उमेदवार आहेत त्यांनी कोणत्याही वर्गापासून कुठेही जरी स्विच केलं, सब्जेक्ट टू नवीन परीक्षेतून त्यांनी यायला हवं, तरी त्यांना त्यांचा पाठीमागचा शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्यांना थेट मूळ वेतन मिळणार आहे. शिक्षण सेवकांचा कोणताही प्रश्न असू दे मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. सोबतच शिक्षण सेवकांना 3 वर्ष शिक्षण सेवक कंप्लीट झाल्यानंतर त्यांना 30 CL मिळतात. दर वर्षाच्या त्यांना 10 CL मिळतात. त्याला अर्जित रजा मिळतात. त्या लाभ सुद्धा तुम्ही शिक्षण सेवक कंप्लीट झाल्यानंतर घ्यायचा आहे. आज 30 रजा आणि त्याचं मूळ वेतनात विचार केल्यानंतर अमाऊंट काही कमी नाही आहे. तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या EIO थेट जाब विचारा ज्यांचं शिक्षण सेवक झालं आहे. याच्या संदर्भातले GR तुम्हाला हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेल ID दिलेला आहे. आमच्याशी संपर्क साधा. नक्की आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण आपण शिक्षक भरतीसाठी लढत होतो, शिक्षण सेवकांसाठी लढत आहोत आणि थोडक्यातच काय, शिक्षक आहोत म्हणजे यांचा लढा, यांचा त्रास तोच आपला आहे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शावणे, श्युरिटी फाउंडेशनची टीम आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. जिथं तुम्हाला कुठे अडचण आहे तिथं तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. सोबतच ज्यांचं पहिल्यांदा वेगवेगळ्या आस्थापनावरती ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना शिक्षण सेवक एक्झेम्पशन असतं, त्याच्यावरती सुद्धा त्यांचं कुठंही ऐकलं जात नाही, त्यांना वारंवार खेटे घालावे लागतात. त्याच्यावरती सुद्धा शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडे आम्ही सध्या फॉलोअप घेतोय. येणाऱ्या काळामध्ये त्याचे अपडेट सुद्धा नक्कीच देऊ. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. थँक्स.